आज आपण डायरेक्शन सेन्स चॅप्टर शिकणार आहोत. डायरेक्शनमध्ये बेसिकली 8 डायरेक्शन असतात. त्या कोणत्या कोणत्या आहेत बघा आता. नॉर्थ, ईस्ट, वेस्ट आणि साऊथ. तर आता अजून 4 कुठल्या राहिल्या आता बघा. ही नॉर्थ ईस्ट असते. म्हणजे काउंट करताना कसं करायचं, व्हर्टिकल लाईन पहिल्यांदा घ्यायची आणि नंतर हॉरिझॉन्टल लाईन घ्यायची म्हणजे नॉर्थ ईस्ट. ही मग कशी येणार, साऊथ ईस्ट येणार. ही कुठली येणार, साऊथ वेस्ट येणार. आणि ही कुठली येणार, नॉर्थ वेस्ट येणार. ह्या अशा 8 डायरेक्शन आहेत टोटल आपल्याकडं. आता बघा, हा असा जे तयार होतो म्हणजे नॉर्थ आणि ईस्ट ह्याच्यामध्ये 90 डिग्रीचा अँगल असतो, 90 डिग्री. आणि जर समजा इथून मधून बरोबर अशी गेली ना लाईन, तर ही एवढा 45 झाला आणि हा 45 झाला, बरोबर आहे. जर समजा आता काय वेळेस कसं सांगतात, आता आपल्याला समजा हा ए पॉईंट आहे, हा बी पॉईंट आहे आणि हा सी पॉईंट आहे. जर समजा बी सीची लांबी आपल्याला 3 मीटर दिली आणि ए बीची लांबी समजा 4 मीटर दिली, तर आपल्याला काय करायला सांगतात, शॉर्टकट डिस्टन्स बिटवीन ए अँड सी पॉईंट काढायला सांगतात. मग आता इथं आपल्याला पायथागोरसचं प्रमेय माहीत आहे चांगलंच. कर्णवर्ग हा काय आहे, हायपोटेनस आहे आपला. हायपोटेनस म्हणजेच कर्ण आहे आणि ही एक बाजू आहे आणि ही दुसरी बाजू आहे. कर्णवर्ग बरोबर बाजूवर्ग अधिक बाजूवर्ग हे माहीत आहे. म्हणजेच काय होणार, मग आता हायपोटेनसची आपल्याला लांबी काढायची आहे म्हणजे ए सीची लांबी काढायची असेल तर काय करायचं लागणार आहे, 4चा वर्ग अधिक 3चा वर्ग. म्हणजेच काय होणार, 4चा वर्ग 16 प्लस 3चा वर्ग 9 बरोबर किती झालं, 25 झालं. मग 25चं पुन्हा वर्गमूळ, बरोबर आहे. कारण कर्णवर्ग बरोबर बाजूवर्ग अधिक बाजूवर्ग म्हणजे 25चं वर्गमूळ मग काय आलं, पुन्हा 5 आलं. म्हणजे ए सीची लांबी मग काय आली, 5 आली. हे असं म्हणजे प्रॉब्लेम आपल्याला सॉल्व करावं लागतात. एवढं लक्षात ठेवा की नॉर्थ ईस्टमध्ये किंवा वेस्ट आणि नॉर्थमध्ये किंवा वेस्ट आणि साऊथमध्ये किंवा साऊथ आणि ईस्टमध्ये 90 डिग्रीचा अँगल असतो. आता बघा, हे टोटल वर्तुळ आहे. ह्या वर्तुळाचा टोटल किती अंशाचं वर्तुळ असतं, 360चं असतं, बरोबर आहे. मग त्यातलं अर्धवर्तुळ कितीचं झालं, 180चं झालं. कारण या 180मध्ये बघा आता इकडं निम्म डिस्ट्रीब्युशन झाले आणि इकडं निम्म झाले म्हणजे इकडं 90 इकडं 90, तसंच इकडं 90 आणि इकडं 90. म्हणजेच टोटल किती झालं, 90 90 90 90 360चं वर्तुळ झालं, बरोबर. जर अर्धवर्तुळ असेल तर 180चं आणि ह्या 90मध्ये पण जर बरोबर मधून गेला तर इथं 45 आणि इथं 45 म्हणजे 45 कोण पण होऊ शकतो. अशा प्रकारे आता आपण काही उदाहरणं पाहणार आहोत. बघा, पहिले उदाहरण काय सांगितले, पॉईंट ए इज 4 मीटर नॉर्थ ऑफ पॉईंट सी. आता ए आहे तो सीच्या 4 मीटर नॉर्थला आहे म्हणून सांगितले. मग कसं काढायचं बघा, आता ए काढला आपण आणि ए आहे तो सीच्या नॉर्थला आहे. आपण आता मग नॉर्थ वर असते बाजू, बरोबर आहे. आता सीच्या सांगितलं आहे, बरोबर आहे. सीच्या पॉईंट ए नॉर्थला आहे म्हणून सांगितलं म्हणजे जी 4 दिला आपण. पण नंतर काय सांगितलं, पॉईंट एफ इज टू द 10 मीटर ईस्ट ऑफ पॉईंट जी. आता एफ पण माहीत नाही आपल्याला आणि जी पण माहीत नाही, मग ते पण साईडला कुठं तर काढून घेऊया आपण. काय एफ आहे तो जीच्या 10 मीटर ईस्टला आहे, बरोबर आहे. आता बघा, त्यानंतर व्हिच इज 5 मीटर साऊथ ऑफ एच. आता व्हिच कोणाला लावलं, जीला. जी आहे तो 5 मीटर साऊथला आहे कोणाच्या, एचच्या. मग ती एच तिथं काढून घेतला. त्यानंतर काय सांगितलं, पॉईंट बी इज नॉर्थ ऑफ पॉईंट डी. आता बी आहे तो नॉर्थला आहे कोणाच्या, डीच्या. व्हिच इज वेस्ट ऑफ ई, बरोबर आहे. आता बघा, ईच्या वेस्टला कोण आहे, डी आहे आणि बी आहे तो नॉर्थ ऑफ डी आहे म्हणजे बी आपण इथं काढला. त्यांच्यात अंतर किती सांगितलं नाही, फक्त डायरेक्शन दिली आपल्याला. त्यानंतर पॉईंट एफ इज 7 मीटर नॉर्थ ऑफ पॉईंट ई. आता ईच्या नॉर्थला 7 मीटर आहे म्हणून सांगितलं आहे कोण, एफ. मग हा 7 मीटर काढून घेतला. त्यानंतर काय सांगितलं, पॉईंट सी इज मिड पॉईंट ऑफ पॉईंट बी अँड एच.
सी आहे तो काय बी आणि एचचा मिड पॉईंट आहे म्हणून सांगितले, बरोबर आहे. सी आहे तो बी आणि एचचा मिड पॉईंट आहे. मग ह्यामध्ये एच आणि बी इकडे पण असू शकतात, काय माहीत नाही आपल्याला. त्यानंतर काय सांगितलं आहे, बी इज 6 मीटर वेस्ट ऑफ एच. आता बी आहे तो 6 मीटर वेस्ट ऑफ एच आहे म्हणून सांगितले. आता ही पूर्ण डायग्राम आपल्याला सुट्टी आहे, आपण जोडायची आहे ती डायग्राम. आता बघा कशी जोडता येईल. आपण हा पॉईंट एचा आणि सीचा तोपर्यंत इथं मांडून घेऊया आपण. ए सी 4 आणि इथं बी सी एच बघा. आता आपल्याला कसं जोडता येईल. लास्ट काय सांगितलं होतं आपल्याला, बी आहे तो 6 मीटर वेस्ट ऑफ एच आहे म्हणून सांगितलं होतं, बरोबर. आणि सी आहे तो बरोबर मिड पॉईंट आहे कुणाचा, बीचा आणि एचचा. म्हणजेच आता बी आपण इथं काढूया, इथं सी काढू आणि इथं एच काढू आपण, बरोबर. ही काढला तर मग आता सी आहे तो मिड पॉईंट आहे ह्या दोन्हीचा, आणि बी आणि एचमध्ये किती अंतर आहे, 6 आहे. म्हणजे इथं 3 येणार आणि इथं 3 येणार, बरोबर. आता सीच्या एक्झॅक्ट नॉर्थला कोण आहे, ए आहे म्हणून सांगितलं होतं. तो ए काढून घेऊया आपण आणि 4 मीटरचं अंतर देऊया. म्हणजे आपण आता कुठले कुठले पॉईंट मांडले, ही ए सीचा मांडून घेतला तो खोडायचा, आणि ही बी सी एचचा पण मांडून घेतला तो पण खोडला. त्यानंतर काय सांगितलं, एच आहे तो 5 मीटर नॉर्थला आहे कुणाच्या, जीच्या, बरोबर आहे. आता बघा एच आहे तो, एक मिनटं थोडी डायग्राम आपण वरच घेऊया. एच आहे तो जीच्या नॉर्थला आहे 5 मीटर. मग जी कुठे येणार आपला, इथं येणार, जी इथं आला. आणि जीच्या बरोबर ईस्टला कोण आहे, एफ आहे. किती मीटर आहे, 10 मीटर आहे. मग एफ इकडं काढला आणि 10 मीटर अंतर देऊन टाकलं. आता ही पॉईंट आपला मांडला आहे, ते खोडून टाका. त्यानंतर आता लास्ट काय राहिलं होतं, ईच्या कोणतर नॉर्थला होता 7 मीटर, एफच होता. इथं एफ आपला खोडून टाकला. इथं एफ हा ईच्या नॉर्थला होता 7 मीटर, बरोबर आहे. म्हणजे ई कुठे येणार मग तुमचा, इथं येणार, आणि एफ आहे तो नॉर्थ ऑफ ई काढला आपण 7 मीटर. त्यानंतर डी आहे तो ईच्या वेस्टला आहे आणि बीच्या साऊथला आहे. मग आता बी आपल्याला माहीत आहे, मग बीच्या बरोबर साऊथला काय करायचा, डीला इथे घ्यायचा, आणि ईच्या बरोबर वेस्टला डी घेतला, बरोबर. आता मला सांगा ह्याची टोटल बी आणि डी मधली लांबी किती आली, ही लांबी किती आली आपली. बघा इथंपर्यंतची हाईट माहीत आहे आपल्याला 5 आहे, आणि त्या खालची इथंपर्यंतची किती आहे, 7 आहे. म्हणजे 7 आणि 5 किती झाली, टोटल 12 झाली. ही 12 माहीत झाली आपल्याला. आता डी आणि ई मधलं अंतर बघा, डी आणि ई मधलं किती आहे आपल्याला, बी पासून एचपर्यंतचं अंतर किती आहे, 3 आणि 3 6 आहे. 6 आणि पुन्हा नंतर एच आणि जी तर एका नीट येतात, बरोबर आहे, व्हर्टिकल लाईन आहे. आणि जी आणि एफपर्यंतचं अंतर किती आहे, 10 आहे. म्हणजे 10 आणि 6 टोटल किती झालं मग, 16 झालं अंतर. ते 16 अंतर आपण मांडून घेतलं. आता बघा, म्हणजे ही अशा प्रकारे आपली फायनल डायग्राम झाली. आता ह्याच्यावर आधारित प्रश्न आहेत ते आपण सोडूया. पहिला प्रश्न काय सांगितलं बघा, व्हॉट इज द शॉर्टेस्ट डिस्टन्स बिटवीन पॉईंट बी अँड पॉईंट ई. बी आणि ई मधलं शॉर्टेस्ट डिस्टन्स विचारले, म्हणजे आपल्याला हे अंतर काढायचं आहे. ही डॉटेड लाईन आता दाखवली, हे अंतर काढायचं बी आणि ई मधलं. आता मी काय सांगितलं होतं, बरोबर इथं काय झालं आपला, काटकोन झाला. काटकोन झाला असला तर ही बाजू आपल्याला माहीत आहे आणि ही खालची पण बाजू माहीत आहे, तर आपल्याला पायथागोरसचं प्रमेय लावायचं आहे. म्हणजे आता बघा, म्हणजे काय होणार मग, बी ई इज इक्वल टू, म्हणजेच बी ईचा स्क्वेअर इज इक्वल टू काय होणार, 12चा वर्ग प्लस 16चा वर्ग, बरोबर आहे. 12चा वर्ग किती, 144 प्लस 16चा वर्ग किती, 256, बरोबर किती आलं, 10 चाला 1 400 आलं. मग बी ईचा वर्ग बरोबर 400, मग बी ई बरोबर काय झालं मग तुमचं 20 झालं, 400चं वर्गमूळ. म्हणजे बी ईची लांबी किती आली, 20 आली. म्हणजे ऑप्शन नंबर बी. नेक्स्ट क्वेश्चन काय सांगितलं आहे, व्हॉट इज द डायरेक्शन ऑफ पॉईंट जी विथ रिस्पेक्ट टू पॉईंट डी. जी हा डीच्या कुठल्या डायरेक्शनला, आता बघा जी कुणीकडे आहे, इकडं आहे, आणि डी कुठं आहे, इथं आहे. म्हणजे हे असं येतं आहे,
मग ह्याला रेफरन्स पॉईंट पकडला तर इकडचं काय असतं आपलं नॉर्थ ईस्ट असतं. म्हणजे जे आहे तो डीच्या कुठल्या बाजूला झाला इकडं म्हणजे नॉर्थ ईस्टला झाला. नॉर्थ ईस्ट म्हणजेच ऑप्शन नंबर ए. त्यानंतर नेक्स्ट आता हा एक नवीन क्वेश्चन दिला आपल्याला बघा. राहुल स्टार्ट्स वॉकिंग फ्रॉम पॉईंट एम इन साऊथ डायरेक्शन. बरोबर आहे. आता राहुल काय करतोय यम पॉईंटपासून साऊथला जातोय म्हणून सांगितले. यम आता इथं काढला आपण. यमच्या मग साऊथला म्हणजे कुठे जाणार मग राहुल खाली जाणार. मग खालच्या बाजूला कुठे तर गेला. त्यानंतर आफ्टर वॉकिंग 6 मीटर ही टर्न्स लेफ्ट. आफ्टर वॉकिंग 6 मीटर ही टर्न्स लेफ्ट फ्रॉम पॉईंट एन अँड वॉक्स 4 मीटर टिल पॉईंट ओ. एक मिनटं. म्हणजे काय झालं आता इथं आफ्टर वॉकिंग 6 मीटर ही टर्न्स लेफ्ट फ्रॉम एन. म्हणजेच यमपासून पहिल्यांदा मग त्यानं कुठे गेलता एनपर्यंत गेलता. बरोबर आहे. आणि 6 मीटर वॉकिंग केले त्यानं सांगितलं. आता एनपासून बघा एनपासून आता ह्याचं डायरेक्शन कोणीकडे आपली खाली जातोय. बरोबर आहे साऊथला जातोय. म्हणजे ह्याची लेफ्ट बाजू म्हणजे काय झाली इकडची झाली आणि राईट बाजू काय झाली इकडं झाली. आपल्याला काय सांगितलं एन पॉईंटपासून लेफ्टला वळतोय म्हणून सांगितलं. म्हणजे लेफ्टला म्हणजे इकडं वळतोय. बरोबर आहे. मग आता बघा एन आपण इथं काढला आणि 6 मीटर अंतर दिलं. एनपासून लेफ्टला म्हणजे इकडं किती मीटर जातोय 4 मीटर जातोय. वॉक्स 4 मीटर टिल पॉईंट ओ. ओपर्यंत जातोय म्हणून सांगितलं. म्हणजे ओ पॉईंट इथं आला. त्यानंतर ही देन टर्न्स लेफ्ट अँड वॉक फॉर 9 मीटर टिल पॉईंट ओ. टिल पॉईंट पी सांगितले. आता बघा ह्याचं डायरेक्शन सध्या कोणीकडे आता इकडे गेला एनपासून इकडे गेला आहे. म्हणजे लेफ्ट बाजू कोणीकडे झाली वर झाली आणि राईट बाजू खाली झाली. आता पण काय झालं त्यानं लेफ्टलाच वळला आहे आणि 9 मीटर चालला म्हणून सांगितलं. आता बघा मग ओपासून 9 मीटर लेफ्ट म्हणजेच इकडं वर गेला 9 मीटर आणि कुठंपर्यंत गेला पॉईंट पीपर्यंत गेला. 9 मीटर मी जरा लांबती रेख काढली बघा. आता यम आणि एनमध्ये 6 मीटरचं अंतर आहे. म्हणजे पी आणि ओमध्ये 9 मीटर म्हणजे त्याच्यापेक्षा थोडं जास्तच असणार आहे. म्हणून आपण काय केलं थोडीशी लांब रेख काढली. आता काय सांगितलं पीपर्यंत पोहोचला. ही देन टर्न्स लेफ्ट अँड वॉक्स फॉर 8 मीटर टिल पॉईंट क्यू. आता बघा ह्याचं डायरेक्शन आता सध्या कोणीकडे आहे वर आहे. वर आहे म्हणजे लेफ्ट म्हणजे आपल्यासारखंच सेम. म्हणजे आपली लेफ्ट बाजू म्हणजेच त्याची पण लेफ्ट आहे आणि आपली राईट म्हणजेच त्याची पण राईट आहे. आता लेफ्टला वळला आहे आणि किती 8 मीटर चालला आहे आणि कुठंपर्यंत पॉईंट क्यूपर्यंत. म्हणजे क्यू पॉईंट कुठे येणार इकडं कुठंतरी येणार क्यू आणि इथं 8 मीटर येणार. हां का थोडा पी आणि क्यू का लांब काढला तर एन आणि ओमध्ये बघा अंतर किती आहे 4 मीटरचं आहे. म्हणजे त्याच्या डबल तर ॲटलिस्ट यायलाच पाहिजे. त्यामुळे आपण काय केलं आपण क्यूची आणि पीची थोडीशी लांबी जास्त काढली. त्यानंतर काय सांगितलं बघा आता ही देन टर्न्स लेफ्ट अँड वॉक फॉर 3 मीटर टिल पॉईंट आर. आता 3 मीटर काय केलं आहे खाली लेफ्टला. आता बघा ह्याची डायरेक्शन इकडं आहे. इकडं आहे म्हणजेच ह्याची लेफ्ट बाजू ही झाली आणि राईट बाजू कुठली झाली वरची झाली. लेफ्टला म्हणजे खाली आला आणि किती मीटर आला 3 मीटर आला पॉईंट आरपर्यंत. म्हणजे इथंपर्यंत 3. आता बघा ही टोटल 6 होतं बरोबर. ही यम आणि एनमधलं किती होतं 6 होतं आणि ही टोटल इकडलं किती होतं पी आणि ह्याच्यातलं 9 होतं. मग आता ही 6 म्हणल्यावर ह्या लाईनला जर अटॅच करायची असेल बरोबर ही दोन्ही जर एकत्र आणायची असतील तर इथं ह्याला अजून किती कमी आहे 3 आणि वरनं बरोबर 3 कवर करत आणले. म्हणजे आर आणि यम काय असणार आहे ती एका लाईनीतच असणार आहे ती. बरोबर आलं लक्षात. त्यानंतर काय सांगितले ही देन टर्न्स राईट अँड वॉक्स फॉर 4 मीटर टिल पॉईंट येस. आता आरपासून काय केलं त्यानं राईटला. आता सध्या क्यूकडून आरकडं आलं तर म्हणजे डायरेक्शन कोणीकडे आहे त्याची खालच्या बाजूला आहे. खालच्या बाजूला आहे म्हणजे राईट बाजू त्याची ही येणार आणि लेफ्ट बाजू ही येणार. म्हणजे आरपासून काय केलं त्यानं इकडच्या साईडला गेला आणि किती 4 मीटर गेला आणि यसला पॉईंटला पोचला म्हणून सांगितलं. आता त्यानंतर बघा त्यानं काय केलं यसला पोचल्यानंतर पुन्हा काय केलं ही देन टर्न लेफ्ट अँड वॉक फॉर 6 मीटर टिल पॉईंट टी. आता बघा यसला पोचला आहे म्हणजे डायरेक्शन सध्या इकडे आहे. म्हणजे ह्याची लेफ्ट ही येणार आणि राईट काय येणार वरची येणार. म्हणजे यसपासून पुन्हा खाली 6 मीटर आला आहे आणि टीला पोहोचला म्हणून सांगितलं. आता 6 मीटर म्हणजेच आता ही एन आणि टी काय असणार आहेत मग एका लाईनमध्येच असणार आहेत. कारण बघा आता एस आर एम
ही काय काय होती, एका लाईनमध्येच होती, बरोबर आहे. ही म्हणल्यावर मग आता 6 मीटर इकडं पण अंतर आहे आणि इकडं पण 6 मीटर आहे, म्हणजे टी आणि एन काय असणार आहेत, एका लाईनमध्येच असणार आहे. आता पहा, जसं सांगितलं आहे त्याप्रमाणे आपण डायग्राम काढून घेतले. आता पहिला प्रश्न काय सांगितला, व्हॉट इज शॉर्टेस्ट डिस्टन्स बिटवीन यम अँड टी. आपल्याला काय करायचं आहे, हे शॉर्टेस्ट डिस्टन्स काढायचं आहे यम आणि टीमधलं. बघा यम आणि टीमधलं कसं काढायचं. आता बघा, हे आपल्याला आडवं आहे ते माहीत आहे आपल्याला, टी आणि एन आहेत ते एका लाईनमध्येच आहेत, बरोबर आहे. आता हे डिस्टन्स पहिल्यांदा काढणं आपल्याला गरजेचं आहे, टी एनचं डिस्टन्स कसं काढणार आपलं. बघा आता आपण काय करायचं, टोटल आपलं हे अंतर 8 होतं, बरोबर आहे का, क्यू आणि पीमधलं. क्यू आणि पीमधलं 8 अंतर होतं. त्यातलं मला सांगा आता आर आणि यममधलं किती असणार आहे अंतर. इथंपर्यंत एन आणि ओमधलं 4 आहे, म्हणजे आर आणि यममधलं किती असणार आहे, 4च असणार आहे. मग एस आरमधलं 4 आणि आर यममधलं 4, टोटल किती झालं, मग हे पण 8च झालं. आता टी एनचं अंतर 8 माहीत झालं आपल्याला, आणि यम एनचं अंतर किती आहे, 6 आहे, म्हणजे हुबं 6 आहे माहीत आहे. आणि इथं बरोबर असा काय होतं, काटकोन तयार होतो. असा हा काटकोन तयार झाला, म्हणजे आपल्याला हायपोटेनसची लांबी काढायची, म्हणजे टी एम म्हणजेच काय झाला, आपला हायपोटेनस झाला, कर्ण झाला. मग टी एमची लांबी काढताना आपण काय करायचं बघा आता, हे टोटल 8 माहीत आहे आपल्याला आणि हे 6 तर माहीत आहे, म्हणजेच काय होणार आहे, टी एमचा वर्ग इज इक्वल टू 8चा वर्ग प्लस 6चा वर्ग, बरोबर. 8चा वर्ग किती, 64, प्लस 6चा वर्ग किती, 36. 64 आणि 36 किती झालं, 100. म्हणजे टी एमचा वर्ग बरोबर 100, तर टी एम बरोबर काय झालं मग, 10 मीटर झालं. म्हणजे टी एमची लांबी आपल्याला 10 मीटर भेटली, म्हणजे ऑप्शन नंबर सी. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन, इन व्हिच डायरेक्शन इज पॉईंट एन विथ रिस्पेक्ट टू पॉईंट टी. आता एन आहे तो टीच्या कोणत्या डायरेक्शनला विचारलं आहे. बघा आता एन कुठं आहे आपला, हित आहे, आणि टी कुठं आहे, हित आहे, बरोबर आहे. मग आता बघा एन आहे तो टीच्या मग कुठल्या डायरेक्शनला झाला, टी हित आहे आणि एन हित आहे, आणि बरोबर एका लाईनमध्ये आहेत, म्हणजे काय झालं आपला एन आहे तो टीच्या ईस्टला झाला. ईस्टला म्हणजे ऑप्शन नंबर सी. त्यानंतर नेक्स्ट काय सांगितले, व्हॉट इज द टोटल डिस्टन्स बिटवीन पॉईंट टी अँड ओ. आता टी आणि ओमधलं टोटल डिस्टन्स विचारले आपण. आता टी आणि एनमधलं तर 8 मीटर काढूनच घेतलं होतं, आणि एन ओमधलं किती आहे, टोटल 4 आहे. मग 8 आणि 4 किती झालं, मग 12 झालं. 12 म्हणजे ऑप्शन नंबर बी. नेक्स्ट क्वेश्चन, काय सांगितलं आहे, पॉईंट ए इज 8 मीटर वेस्ट ऑफ पॉईंट बी. आता ए आहे तो बीच्या 8 मीटर वेस्टला आहे. त्यानंतर पॉईंट ई इज 1 मीटर ईस्ट ऑफ पॉईंट एफ. ई आहे तो एफच्या 1 मीटर ईस्टला आहे. त्यानंतर काय सांगितलं, जी इज 2 मीटर ईस्ट ऑफ पॉईंट एच. जी आहे तो एचच्या 2 मीटर ईस्टला आहे. आणि पॉईंट ई इज 4 मीटर नॉर्थ ऑफ पॉईंट डी. ई आहे तो डीच्या 4 मीटर नॉर्थला आहे असं सांगितलं. पॉईंट सी इज 10 मीटर वेस्ट ऑफ पॉईंट डी. सी आहे तो एक मिनटं, ए बी, एच्या बी ईस्टला होता 8 मीटर. हां, आता त्याने अजून काय सांगितलं, सी आहे तो वेस्टला आहे डीच्या 10 मीटर, बरोबर आहे. त्यानंतर काय सांगितले, पॉईंट जी इज 6 मीटर नॉर्थ ऑफ पॉईंट एफ. जी आहे तो एफच्या 6 मीटर नॉर्थला आहे. आणि त्यानंतर सी इज 6 मीटर साऊथ ऑफ बी. आणि सी आहे तो बीच्या 6 मीटर साऊथला आहे, बरोबर. आता आपण डायरेक्शन काढताना बघा, आता आपल्याला ही पॉईंट 2 जोडू शकतो आपण, डीचा सीचा, आणि डायरेक्ट डीबद्दल डी ई एफची पण आपल्याला माहीत आहे. आता डायग्राम काढताना कशी काढायचे बघा. आता आपण डी पॉईंट इथं काढला, डीच्या नॉर्थला ई होता किती, 4 मीटर, बरोबर आहे. आणि ई आणि एफमध्ये 1 मीटरचं डिस्टन्स होतं, असं होतं. आणि सी आहे तो वेस्टला होता कोणाच्या, डीच्या, म्हणजे सी इथं काढला आणि 10 मीटर वेस्टला काढला. म्हणजे आपलं मांडून काय काय झालं, आता हे झालं मांडून, खोडून टाकायचं, आणि ही पण डायग्राम पूर्णपणे झाली मांडून. त्यानंतर बघा आता काय दिलं आहे आपल्याला,
सीच्या बाबतीत सी आहे तो 6 मीटर साऊथला आहे कोणाच्या, बीच्या. आता बघा 6 मीटर साऊथला म्हणजे बी कुठे येणार आहे, मग तुमचा वरच कुठेतरी येणार आहे, म्हणजे बी इथं आला 6 मीटर. का तर ए आणि डीमध्ये इकडं बघा हे अंतर 4 आहे, मग 4पेक्षा थोडं आपल्याला जास्तच घ्यायचं 6 म्हणजे, म्हणून आपण काय केलं वर मांडून घेतलं. आता हे पण आपलं मांडलं बीचं आणि सीचं, ते पण खोडून टाकू आपण. त्यानंतर काय सांगितले, ए आणि बी हे दोघांमध्ये ए आहे तो वेस्टला आहे बीच्या, म्हणजे बी आहे तो ईस्टला एच्या दिलता, म्हणजेच इथं डायग्राममध्ये कसं येणार, ए आहे तो इकडं काढायचा आणि 8 मीटरचं अंतर देऊन टाकलं. आता ते पण मांडलं, ते पण खोडून टाकू. आता बघा एफ आपला मांडला आहे, एफच्या काय नॉर्थला जी आहे, एफच्या नॉर्थला जी आहे आणि किती मीटरचं आहे, 6 मीटरचं अंतर आहे, ते पण आपण मांडलं, ते पण खोडून टाकू. त्यानंतर लास्ट काय सांगितलं, एच आहे तो जीच्या 2 मीटर वेस्टला आहे. मग आता बघा एच आहे तो जीच्या 2 मीटर वेस्टला काढला, म्हणजे आता हे पण मांडलं, ते पण खोडून टाकू. आता बघा आपण ह्याच्यावरले क्वेश्चन करणार आहोत. व्हॉट इज द शॉर्टेस्ट डिस्टन्स बिटवीन पॉईंट ए अँड पॉईंट सी. बघा आता हा ए आणि सी मधलं अंतर काय आपल्याला विचारलं आहे. आता इथं पण बघा इथं काय झाला, पायथागोरस लागला, बरोबर आहे, कारण सीच्या नॉर्थला बी होता आणि बीच्या वेस्टला ए होता, त्यामुळं आपल्याला काय इकडच्या डायग्रामशी काहीच घेणं देणं नाही, फक्त आपल्याला ए बी सीमध्येच बघायचं. आपल्याला इथं काटकोन नाही, काटकोन आहे म्हणजेच काय होणार, आता ह्याचं ए बीचं अंतर माहीत आहे आपल्याला 8चा वर्ग प्लस बी सीचं अंतर माहीत आहे आपल्याला 6चा वर्ग इज इक्वल टू काय होणार, ए सीचा वर्ग होणार, म्हणजेच 64 प्लस 6चा वर्ग 36 बरोबर ए सीचा वर्ग. तर ए सी इज इक्वल टू काय झालं, 64 आणि 36 100, 100चं वर्गमूळ पुन्हा 10, ए सी बरोबर मग काय होणार 10 होणार, म्हणजेच ए सीची लांबी किती आली 10, ऑप्शन नंबर सी. त्यानंतर काय सांगितलं बघा आता, पॉईंट एच इज इन व्हिच डायरेक्शन विथ रिस्पेक्ट टू पॉईंट बी. एच हा बीच्या कुठल्या डायरेक्शनला विचारलं, एच बघा तुम्ही नॉर्थ ईस्टला आहे, म्हणजे ऑप्शन नंबर ए. बघा एच आहे तो बीच्या असा तिरपा आहे, म्हणजेच कुठं आला, मग इथं रेफरन्स पॉईंट पकडला तर ही नॉर्थ असतं आणि ही ईस्ट असतं, म्हणजे नॉर्थ ईस्टला आहे, म्हणून ऑप्शन नंबर ए. नेक्स्ट क्वेश्चन झालं, 2च होते ह्याच्यावरचे. नेक्स्ट काय सांगितलं, पॉईंट एस इज 5 मीटर ईस्ट ऑफ के विच इज 4 मीटर साऊथ ऑफ पॉईंट पी. काय सांगितलं, एस आहे तो केच्या ईस्टला आहे 5 मीटर, के व्हिच इज 4 मीटर साऊथ ऑफ पॉईंट पी, म्हणजे के आहे तो 4 मीटर साऊथ ऑफ पॉईंट पी आहे. त्यानंतर पॉईंट आर इज 6 मीटर साऊथ ऑफ पॉईंट एस, एसच्या आर आहे तो 6 मीटर साऊथला आहे. त्यानंतर व्हिच इज मिड पॉईंट ऑफ पॉईंट ए अँड पॉईंट आर. आता बघा कोण, व्हिच इज म्हणजे एस आहे तो ए आणि आरच्या मिड पॉईंट आहे. आता आरचा आणि एसचं लांबी किती आपली 6, म्हणजे ए पण कुठं असणार आहे, मग वरच असणार आहे 6 मीटर अंतरानं, कारण एचा आणि आरचा बरोबर मिड पॉईंट एस आहे असं सांगितलं होतं त्यांनी. आता आर आणि एस व्हर्टिकल आहेत म्हणल्यावर ए आणि एस पण व्हर्टिकलच येणार, आणि एस कुठं तर मध्ये येणार, आणि इथं वर ए येणार, इथं आर येणार, आणि दोघांमध्ये खाली 6 होतं म्हणल्यावर वर पण 6चं अंतर असणार आहे. आलं लक्षात. त्यानंतर काय सांगितलं, पॉईंट एल इज 5 मीटर ईस्ट ऑफ पॉईंट ए. आता ए माहीत आहे आपल्याला, मग एल इकडं काढायचा, 5 मीटर ईस्टला देऊन टाकायचा. त्यानंतर पॉईंट एल इज 14 मीटर ईस्ट ऑफ पॉईंट एन. आता बघा आपल्याला टोटल हे अंतर 5 आहे माहीत आहे, बरोबर आहे, आणि हे पण अंतर इथंपर्यंतचं 5 आहे हे पण माहीत आहे. मग आता 14 मीटर म्हणजे जास्त येणार आहे, 5 आणि 5 आपल्याकडं टोटल किती झालं 10 झालं, म्हणजे 14 मीटरची लांबी थोडीशी अजून इकडे येणार आहे, म्हणजेच काय होणार आहे, हे असं इथं कुठं तरी येणार आहे. आता 5 तर त्यातलं 14मधलं 5 आपलं इथं माहीत आहे, मग राहिले किती आता 9 असणार आहे. 9 इथं मग कुठं असणार आहे, एलला असणार आहे. एल माहीत आहे आपल्याला, एनला असणार आहे तिथं, एन. म्हणजेच काय झालं त्याने काय सांगितलं होतं, एल इज 5 मीटर ईस्ट ऑफ पॉईंट ए, ते आपण काढून घेतला होता, आणि एल इज 14 मीटर ईस्ट ऑफ पॉईंट एन. आता एनच्या 14 मीटरला एल आहे का, आहे, 9 आणि 5 14 बरोबर, मग एन पॉईंट कुठं आला इथं.
त्यानंतर पॉईंट ए इज नॉर्थ ऑफ पॉईंट आर. ए आहे तो नॉर्थ ऑफ आर, ते ऑलरेडी आलायच आपला, काहीच अडचण नाही. आता बघा ही मग अंतर किती असणार उरलेलं इथनं, इथून ते ह्या लाईनला अटॅच करायचं असेल तर आपलं अंतर किती असणार आहे. हे टोटल ए आणि एसमधलं 6 होतं आणि पी केमधलं 4 आहे. मग उरलेलं किती असणार आहे, ही 2 असणार आहे. कारण 4 आणि 2 6 म्हणजे ही दोन्ही मॅच झाली बरोबर लाईन. म्हणजे पी आणि ह्या पॉईंटला अटॅचपर्यंतच काय अंतर असणार आहे, 2 मीटर असणार आहे. आता बघा पहिला प्रश्न काय म्हणले, व्हॉट इज द शॉर्टेस्ट डिस्टन्स बिटवीन पॉईंट आर अँड द पॉईंट विच इज 2 मीटर नॉर्थ ऑफ पी. आता बघा त्याने काय सांगितलं, पीच्या नॉर्थला 2 मीटर अंतरावर असणारा पॉईंट, बरोबर आहे. काय सांगितलं, विच इज 2 मीटर नॉर्थ ऑफ पॉईंट पी. आता आपण हिथला पॉईंट काढला, बरोबर आहे. हिथला पॉईंट आणि कोणाच्यातलं अंतर विचारले, आरमधलं विचारले. म्हणजे हे असं तिरपं, एक मिनिट, हे असं तिरपं अंतर विचारले. म्हणजे हिथला पॉईंट 9 जिथं लिहिले मी तिथल्या पॉईंटमधलं आणि आरमधलं शॉर्टेस्ट डिस्टन्स म्हणजे तिरपं विचारले तुम्हाला. आता बघा हे अंतर आपल्याला 5 आहे ते माहीत आहे, ही एवढं, हे डार्क करतोय ते मी 5 आहे ते माहीत आहे आपल्याला, ही एवढं. कारण के आणि एसमधलं 5 होतं म्हणल्यावर ती 9 जिथं लिहिलं आहे तिथनं एपर्यंतचं पण 5च असणार. ते 5 माहीत आहे आपल्याला आणि व्हर्टिकल काय माहीत आहे, 6 माहीत आहे. आणि इथं तर काय झालं आहे, काटकोन झाला आहे आपला तयार, बरोबर आहे. इथं काटकोन झाला आहे म्हणजे हा झाला कर्ण, ही एक लांबी झाली, ही एक दुसरी लांबी झाली, बरोबर आहे. आलं का लक्षात. म्हणजेच काय असणार आहे आपलं, आता बघा ती 5 म्हणजे 5चा वर्ग प्लस इकडं 6 6 12चा वर्ग इज इक्वल टू काय असणार आहे आपलं पॉईंट, काय तर आपण इथं यम नाव देऊया वाटल्यास, यम आरचा वर्ग. आता 5चा वर्ग 25 प्लस 12चा वर्ग किती झाला 144 इज इक्वल टू यम आरचा वर्ग. मग 144 आणि 25 किती झालं 169 झालं. म्हणजेच यम आर इज इक्वल टू किती झालं 169चं वर्गमूळ 13 मीटर, म्हणजेच ऑप्शन नंबर डी. नेक्स्ट क्वेश्चन, व्हॉट इज डायरेक्शन ऑफ पॉईंट एन विथ रिस्पेक्ट टू पॉईंट के. आता एन हा केच्या कुठल्या बाजूला आहे बघा. आता एन हित आहे आणि के कुठं आहे हित आहे. म्हणजेच एन आहे तो कुठल्या डायरेक्शनला आहे, नॉर्थ वेस्टला आहे आपला. म्हणजे असं बघा इथं पॉईंट गृहीत धरा, इथं के आहे असं गृहीत धरा, इथं के आणि इकडच्या साईडला एन आहे ना, असा तिरपा एन आहे. म्हणजे ही नॉर्थ असते आणि ही वेस्ट असते. म्हणजे काय येणार आहे मग, एन आहे तो केच्या कुठल्या डायरेक्शनला झाला, नॉर्थ वेस्टला झाला, ही नॉर्थ वेस्ट. म्हणजेच काय येणार आहे आन्सर नॉर्थ वेस्ट, म्हणजेच ऑप्शन नंबर डी. त्यानंतर व्हॉट इज द डायरेक्शन ऑफ पॉईंट के विथ रिस्पेक्ट टू पॉईंट एल. आता के आणि एलमधलं लांबी काढायची आपल्याला. आता बघा नीट, आपल्याला के आणि एलमधलं अंतर काढायचं आहे, म्हणजे हे काढायचं आहे शॉर्टकट. आता बघा मग हे असं जोडून घेऊया आपण तिरपं, हे असं, म्हणजे हे असं जोडलं तर हा आपल्याला कर्ण झाला, इथं काय झाला काटकोन झाला. आता बघा के आणि एसमधलं अंतर आपल्याला 5 माहीत आहे आणि एसमधनं एसपासून ह्या एलच्या खाली इथंपर्यंतचं अंतर आपण 5 माहीत आहे. कारण ए एलचं 5 आहे म्हणजे हे पण काय असणार आहे 5च असणार आहे. आणि आता असं बघा लांब एलपासून ही व्हर्टिकल लाईनचं बघा, हे 4 आणि हे 2 टोटल किती झालं 6 झालं, 6. म्हणजे हे व्हर्टिकलचं अंतर आपल्याला 6 भेटलं आणि हॉरिझॉन्टलचं 5 आणि 5 किती भेटलं 10 भेटलं. म्हणजेच काय होणार आहे इथं पण पायथागोरस लावायचा. आता काटकोन आपल्याला भेटल्या म्हणल्यावर के एलचा वर्ग इज इक्वल टू 10चा वर्ग प्लस 6चा वर्ग. म्हणजेच काय झालं 10चा वर्ग 100 प्लस 6चा वर्ग किती आला 36, म्हणजेच 136. आता 136चं वर्गमूळ निघतं आहे का आपल्याला, नाही, फक्त व्हॉट इज द डायरेक्शन ऑफ पॉईंट के विथ रिस्पेक्ट टू पॉईंट एल फक्त विचारलं होतं. डायरेक्शन विचारली होती, अंतर नव्हतं विचारलं. जरी अंतर विचारलं असतं तर हे असं काढलं असतं, म्हणजे रूटमध्ये 136 असं आलं असतं फक्त, कारण 136चं वर्गमूळ काय निघत नाही. म्हणजे के एलची लांबी आपल्याला काय भेटली असती रूट 136. पण आपल्याला काय विचारली, डायरेक्शन विचारली. डायरेक्शन म्हणजे आता बघा के हित आहे आणि एल कुठं आहे हित आहे, एलला असं लावा आपण, ही साऊथ असते ही वेस्ट असते. म्हणजे के आहे तो एलच्या काय साऊथ वेस्टला आहे, साऊथ वेस्ट म्हणजे ऑप्शन नंबर सी. नेक्स्ट क्वेश्चन,
काय सांगितलं बघा, पॉईंट आर इज 4 मीटर नॉर्थ ऑफ पॉईंट पी. आर आहे तो पीच्या नॉर्थला आहे 4 मीटर. त्यानंतर पॉईंट एस इज 9 मीटर नॉर्थ ऑफ पॉईंट क्यू. एस आहे तो क्यूच्या 9 मीटर नॉर्थला सांगितले. त्यानंतर पॉईंट यू इज 3 मीटर नॉर्थ ऑफ पॉईंट एस. आता बघा, यू आहे तो 3 मीटर नॉर्थला आहे एसच्या. विच इज 6 मीटर ईस्ट ऑफ पॉईंट आर. तो एस आहे तो 6 मीटर ईस्टला आहे असं सांगितलं आहे, म्हणजे आपण बरोबर काढलं. त्यानंतर पॉईंट क्यू इज 5 मीटर वेस्ट ऑफ पॉईंट टी. क्यू आहे तो टीच्या 5 मीटर वेस्टला आहे. म्हणजे जसं सांगितले त्याप्रमाणेच डायग्राम जोडून घेतली आपण. आता बघा, पहिला क्वेश्चन काय सांगितलं आहे, व्हॉट इज शॉर्टेस्ट डिस्टन्स बिटवीन पॉईंट यू अँड पॉईंट टी. पॉईंट यू आणि टीमधलं शॉर्टेस्ट डिस्टन्स विचारले, म्हणजे आपल्याला हे डिस्टन्स काढायचं आहे. आता बघा, मी सांगितले की इथं काय लागणार, मग आपला काटकोन लागणार क्यू पॉईंटला. म्हणजेच काय झालं, आपला पायथागोरसचा सिद्धांत लागणार. म्हणजेच 9 आणि 3 टोटल किती झाले, हे अंतर व्हर्टिकल 12 झाले, बरोबर आहे. मग ते 12चा वर्ग प्लस हे होरिझॉन्टल काय झाले 5चा वर्ग इज इक्वल टू काय झालं आपलं यू टीचा वर्ग. 12चा वर्ग 144 प्लस 5चा वर्ग 25 इज इक्वल टू 169. म्हणजेच यू टी इज इक्वल टू काय येणार 169चं वर्ग म्हणजेच 13. ऑप्शन नंबर ए. नेक्स्ट, व्हॉट इज डायरेक्शन ऑफ पॉईंट क्यू विथ रिस्पेक्ट टू पॉईंट आर. आता क्यू आहे तो आरच्या कुठल्या डायरेक्शनला बघा बरं, इकडं आहे. क्यू आहे तो आरच्या खालच्या बाजूला आहे. म्हणजेच काय असतं, आता बघा, आर हित आहे गृहीत धरा आणि क्यू कुठं आहे हित आहे. तर ही काय असतं ईस्ट आणि ही काय असतं वेस्ट असतं. म्हणजे काय ना हे साऊथ असतं हे. म्हणजे क्यू आहे तो आरच्या कुठल्या डायरेक्शन आला साऊथ ईस्टला आला. साऊथ ईस्ट म्हणजेच ऑप्शन नंबर किती येणार सी येणार. त्यानंतर बघा नेक्स्ट, 8 पर्सन P, Q, R, S, T, U, V and W are sitting at some distance from each other. 8 व्यक्ती आहेत सांगितले की एकमेकापासून काहीतरी अंतरावर बसलेत म्हणून सांगितले. काय सांगितलं बघा, आता P इज सिटिंग 2 मीटर वेस्ट ऑफ Q. P आहे तो Qच्या 2 मीटर वेस्टला आहे. त्यानंतर V इज 9 मीटर ईस्ट ऑफ W. V आहे तो Wच्या 9 मीटर ईस्टला आहे म्हणून सांगितले. त्यानंतर एस इज सिटिंग 5 मीटर ईस्ट ऑफ आर. हू इज 3 मीटर नॉर्थ ऑफ क्यू. आता क्यू माहीत आहे आपल्याला, मग आपण आर मांडू शकतो आहे 3 मीटर नॉर्थनं क्यूच्या. आर हू इज 3 मीटर नॉर्थ ऑफ क्यू. म्हणजे आर आहे तो क्यूच्या 3 मीटर नॉर्थला आहे. आणि एसची पोझिशन आता मांडू शकतो, एस इज सिटिंग 5 मीटर ईस्ट ऑफ आर. म्हणजे एसला कुठं काढला इथं काढला आणि 5 मीटरचं अंतर दिलं. आता बघा, त्यानंतर व्ही इज सिटिंग 8 मीटर नॉर्थ ऑफ यू. व्ही आहे तो यूच्या 8 मीटर नॉर्थला आहे काढला. त्यानंतर टी इज 4 मीटर वेस्ट ऑफ यू. टी आहे तो यूच्या 4 मीटर वेस्टला आहे. आणि एस इज 3 मीटर नॉर्थ ऑफ टी. एस आहे तो टीच्या नॉर्थला आहे किती 3 मीटर, बरोबर. आता ह्या दोन्ही डायग्राम आपल्याला जोडायचे आहेत. आता बघा कशा जोडता येतील आपल्याला, एक मिनटं. आपण काय करू, पी नाही आर आर इथं ही एस ही 5. त्यानंतर आरच्या खाली क्यू इथं 3 मीटर, इथं पी इथं 2 मीटर काढलं. एसच्या काय सांगितलं होतं, टी आहे तो 4 मीटर वेस्ट ऑफ आणि एस आहे तो 3 मीटर नॉर्थ ऑफ टी आहे म्हणून सांगितलं होतं. म्हणजे टी इथं येणार क्यूच्या निटोब्यात येणार, कारण आर क्यूमध्ये जेवढं 3चं अंतर आहे तेवढंच एस टीमध्ये पण 3चंच आहे. आता टी माहीत आहे आपल्याला आणि टी काय सांगितलं होतं, टी आहे तो 4 मीटर वेस्ट ऑफ यू. आता टी माहीत आहे म्हणल्यावर यूच्या वेस्टला घ्यायचा 4 मीटर घेतला आपण, बरोबर. आणि यूच्या 8 मीटर नॉर्थला कोण होता व्ही होता. म्हणजे व्हीला आपण इथं काढून घेतला आणि 8 मीटरचं अंतर दिलं. आता हे 3च आहे त्यामुळे 3पेक्षा जास्त थोडं येते, त्यामुळे ते व्हीला थोडंसं वर घेतलं. आणि व्हीच्या 9 मीटर वेस्टला कोण आहे डब्ल्यू आहे. म्हणजे 9 मीटर म्हणल्यावर आता बघा ही एवढं बघा आपल्याला मग अंतर माहीत आहे. खालच्या ह्याच्यावरून आपण वरचं अंतर ही 4 काढू शकतो आहे, कारण इथलं अंतर टी यूमधलं 4 आहे म्हणल्यावर ह्या लाईनचं पण अंतर काय असणार आहे 4. आणि टोटल हे कळलं आर एसमधलं 5. म्हणजे टोटल बरोबर आपल्याला 9 भेटते. आलं का लक्षात. म्हणजेच आपण काय करायचं, डायरेक्ट व्हीच्या
इकडच्या साईडला इथं कोण मांडून घेतला, डब्ल्यू इथं मांडून घेतला आणि इथं 9 मीटरचं अंतर दिलं. आता बघा डब्ल्यू आणि आरमधलं अंतर मग आपल्याला किती भेटणार आहे, टोटल किती आपल्याकडं 8 आहे, व्ही यूमधलं 8 आहे, मग त्यातलं आर क्यूमधलं आणि एस टीमधलं 3 माहीत झाले, मग वरलेलं 5 कुठं असणार आहे, डब्ल्यू आणि आरमधलं असणार. कारण व्हर्टिकल आपली लाईन 8ची आहे, त्यातलं 3 मीटर तर खाली गेले म्हणजे उरलेलं 5 मीटर डब्ल्यू आरमध्येच असणार आहे. आता ही डायरेक्शन आपली झालेली आहे. आता ह्याच्यावर क्वेश्चन बघा. आता व्हॉट इज शॉर्टेस्ट डिस्टन्स बिटवीन डब्ल्यू अँड द पर्सन सिटिंग वेस्ट ऑफ यस. आता यसच्या वेस्टला कोण आहे, आर आहे, बरोबर आहे. आर आणि डब्ल्यू ह्या दोघातलं अंतर विचारले. पॉईंट डब्ल्यू आणि वेस्ट ऑफ यसच्या जी बसला आहे, यसच्या वेस्टला कोण बसला आहे, आपला आर बसला आहे, म्हणजे आर आणि डब्ल्यूमधलंच अंतर विचारलं होतं. आपण काढून घेतले आधीच 5, म्हणजे ऑप्शन नंबर ए. नेक्स्ट क्वेश्चन, व्हॉट इज द डायरेक्शन ऑफ आर विथ रिस्पेक्ट टू पॉईंट व्ही. आता आर आहे तो व्हीच्या कुठल्या डायरेक्शनला विचारले. आता बघा आर इकडं खाली, आर आहे तो पॉईंट हित आहे आणि व्ही कुठं आहे, हित आहे, बरोबर आहे. म्हणजे असा म्हणजे कुठे येणार, मग साऊथ वेस्टला येणार. साऊथ वेस्ट म्हणजे ऑप्शन नंबर डी. त्यानंतर व्हॉट इज द टोटल डिस्टन्स बिटवीन पॉईंट पी अँड यू. पी आणि यूमधलं टोटल डिस्टन्स. आता बघा आपल्याला पी टू क्यू माहीत आहे आणि टी टू यू डिस्टन्स माहीत आहे. मग हे फक्त क्यू आणि टीमधलं फक्त माहीत नाही आपल्याला, बरोबर आहे. पण हिथलं आर आणि यसवरनं आपलं हिथलं 5 आहे, आर यसमधलं 5 आहे म्हणल्यावर क्यू टीमधलं पण किती असणार आहे, 5च असणार आहे. म्हणजे टोटल डिस्टन्स पी आणि यूमधलं किती झालं, हे 2, हे 5 आणि हे 4, टोटल किती झालं, 2 आणि 5 7, 7 आणि 4 9, ही 7 आणि 4 11, 11 मीटरचं काय झालं, पी यूमधलं अंतर झालं 11 मीटर, म्हणजे ऑप्शन नंबर डी.